कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले श्री सामानगडाच्या परिसरामध्ये असणारे श्री महालिंगेश्वर मंदिर तुम्ही पाहिलं आहे का? नसेल पाहिलं तर या मंदिराला नक्की भेट द्या. तर हे सामानगडाच्या परिसरामध्ये वसलेलं असं एक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आहे. तर या मंदिराला महालिंगेश्वर मंदिर किंवा शिव मंदिर असेही म्हणतात. तर या प्राचीन मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर जांभ्या दगडात खोदलेल्या भुयारी स्वरूपात आहे आणि हा एक विशिष्ट प्रकारचा जांभ्या रंगाचा दगड आहे. तसेच या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला मंदिराच्या गाभाऱ्यासमोर एका चौथऱ्यावर तब्बल 64 शिवलिंग आहेत, जे या मंदिराचे मुख्य आकर्षण ठरवतात. तर मेन गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपणास दिसते ती म्हणजे काळ्या पाषाणातील शंकराची पिंड आणि त्याच्या समोर असणारी पितळी त्रिशूल. तसेच काळ्या पाषाणातील नंदी देखील दिसेल. आणि या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर इतकं मंगलमय आणि प्रसन्न वातावरण होतं, जिथे बसल्यानंतर उठण्याची इच्छाच होत नव्हती. मंदिराच्या डाव्या बाजूला गेल्यानंतर ऋषीमुनींची निवासस्थाने बघायला मिळतील. म्हणजेच काय आहे, प्रत्येक गुहेमध्ये एक शिवलिंग आपल्याला बघायला मिळेल. तर या मंदिराकडे किंवा या गुहाकडे बारकाईने बघाल तर प्रत्येक दगड हा जांभ्या रंगाने आकर्षित झालेला आपणास दिसून येतो. या ठिकाणी कैलास मंदिर देखील आहे, चला बघूया. आणि या गुहामध्ये प्रवेश केल्यानंतर एक विशिष्ट प्रकारचा गारवा जाणवत होता. तसेच मनाला भावणारा असं प्रसन्न वातावरण वाटत होतं. तसे बारकाईने बघायला गेलं तर प्रत्येक गुहामध्ये अनेक देवांच्या मूर्ती आहेत. जसे की गजानन महाराज आहेत, लक्ष्मीची मूर्ती आहे, शनी मंदिर. तसेच या मंदिराजवळ आपल्याला एक पुरातन यज्ञकुंडही पाहायला मिळेल. तर हे झालं मंदिराच्या भुयारातील स्ट्रक्चर. तसेच मंदिरातून वरती येण्यासाठी एक मार्ग आहे, जिथून वरती आल्यानंतर आपल्याला वरचा परिसर बघायला मिळतो. तसेच मंदिराच्या वरच्या बाजूला उभं राहिल्यानंतर सूर्य मंदिर आणि मंदिराच्या अवतीभोवती असणारं निसर्गाचं सुंदर दृश्य बघायला मिळेल. सूर्य मंदिरापासून पुढे आल्यानंतर लागते ती म्हणजे प्रभू रामचंद्रांची बैठक व्यवस्था आणि शनी मंदिर. तर या बैठक व्यवस्थेत म्हणजेच या भुयारामध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला समोर दिसेल ते एक म्हणजे छोटं कुंड आहे. आणि या भुयारामध्ये भुयार असूनही विशिष्ट प्रकारचा प्रकाश जाणवतो. तर खरंच हे खूप छान पद्धतीचं आणि मनाला भावणारं असं हे किल्ले श्री सामानगडाच्या परिसरामध्ये असणारं शिव मंदिर आहे. तर हे प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आहे. आणि मंदिराच्या बाहेर आल्यानंतर मला भेटली ती म्हणजे गोमाता. तिच्याशी संवाद साधताना खूप आनंद झाला.